नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा ते। तर मित्रांनो, आपण एक्झाम्पल पाहूया। तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत एंडिंग इन 5, म्हणजे ज्या संख्यांचा शेवट 5 ने होतो अशा संख्यांचा वर्ग आपण कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊया 25 चा स्क्वेअर। तर मित्रांनो, 25 चा स्क्वेअर करताना आपण सुरुवातीला पहिला अंक आहे 2 आणि शेवटचा अंक आहे 5। तर 2 अंक पहिला अंक आहे तो आणि त्या पुढील संख्या म्हणजे 2 आणि 2 त्या पुढील संख्या येते ती 3। या दोघांचा मल्टिप्लाय करायचं, 3 दुणे 6 आणि 5 चा वर्ग आहे तो त्या मागे लिहायचा, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 625। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया। 55 चा स्क्वेअर। 55 चा स्क्वेअर करताना पहिली संख्या आहे 5, 5 चा वर्ग 5 इंटू 6, 6 पंचे 30 आणि 5 चा वर्ग 25। हा आपला आन्सर आलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणत्या पण संख्येच्या एंडिंगला जर 5 असेल तर त्याची पहिली संख्या आणि त्या पुढील संख्या यांचा गुणाकार करून आपण आन्सर फाइंड करू शकतोय। आता घेऊया 35 चा स्क्वेअर। 3 चौक 12, 5 चा वर्ग 25। मित्रांनो, अगदी 2 सेकंदात आपल्याला आन्सर भेटतं। तर मित्रांनो, आता आपण 3 अंकी संख्या पाहूया 115 चा वर्ग। 5 चा वर्ग 25 आपण जसं तसं लिहून ठेवायचं पाठीमागे। 11 इंटू 12, 11 दुणे 22, 2 हातच्याला 1, 11 एके 11 आणि 1 12, 11 दुणे 22, 2 हातच्याला 2, 11 एके 11 आणि 2 13, 132, 25। हा आपला आन्सर आलेला आहे। अशा प्रकारे आपण अजून एक एक्झाम्पल पाहू शकतो। 135 चा स्क्वेअर। तर 13 आणि त्या पुढील संख्या 13 गुणिले 14 येते 26, 33, 39, 43, 52, 2 हातच्याला 5, 13 एके 13 आणि 5 18, म्हणजे आपला 135 आलं 182 आणि लास्टला 5 चा वर्ग 25। हे आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्क्वेअर ट्रिक्स शिकलेलो आहे एंडिंगला 5 असताना। या पुढील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 1 ते 100 पर्यंतच्या कोणत्या पण संख्येचा वर्ग आपण कसं अगदी सोप्या पद्धतीने काढायचं ते पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।